चला निरंजनजी सावंत सर इथे उपस्थित आहेत. एपी गणेश आपण या साईडला या. मान्यवरांना विनंती असेल आपण या मधोमध टॉस आपण करतोय आणि टॉस चला टॉस जिंकला टीम एपी इथे उपस्थित आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंग करणार. बॅटिंगचा निर्णय. थँक्यू सो मच. वेळ फार कमी आहे आणि आपण लगेच मैदानाच्या दिशेने वळतोय. टॉस जिंकलाय आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट हे टॉस बॉक्स मधून नक्कीच न्यूज आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करेल नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती सण आपण नवायचं. टीम रोज टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला आपण खेळाडू कक्षात बसून घ्या लगेच आणि टीम एनएन बॉयज आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. चला वेळ घेऊ नका. मॅचला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. येस व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट अर्थातच सागर मोरे सर ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. काय मॅच रंगली गेली आहे. पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे आणि म्हणजे ते बोलतात ना लोटे साहेब करायचं तर मनापासून करायचं आणि म्हणजे देणारा वरचा आहे. शेवटी देवाची कृपा आहे आणि आज ही मॅच अशी होणं कोणाला वाटलं पण नव्हती की अशी मॅच होईल. एनएन बॉईज चल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. भव्य दिव्य असं आयोजन. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, संपूर्ण लोटे परिवार आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. श्री क्रीडा मंडळ मग या ग्राउंड मध्ये दहीहंडी, गणपती, नवरात्र 7 थर देखील रचणार श्री क्रीडा मंडळ आहे. दहीहंडी आपला मराठी सण पुढे गेला पाहिजे. आपले मराठी संस्कृती आपण जपली पाहिजे. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. मराठी पाऊलं पडते पुढे. नेहमी आपण पुढेच राहिलो पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. एनएन बॉईज चला आपण फिल्डिंग लावून घ्या. एनएन बॉईज टीम एनएन बॉईज टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम रोज आणि लगेच बॅटिंग लाईन पण आपण एनएन बॉईज एपी गणेश जल्दी करो दोस्तों. चला टीम रोज एबी बघा प्लीज वेळ भरपूर होतोय. लास्ट कॉल आहे तुम्हाला. लास्ट कॉल बॅट्समन लगेच. नागेबाई प्लीज सहकार्य करा कारण की वेळ भरपूर कमी आहे. भरपूर मॅचेस आहेत अजून उर्वरित आहेत. चला स्पीड अप करा. जबरदस्त सेमीफायनल पाहायला मिळतीये. स्पीड अप करायचं मित्रांनो प्लीज. मी विनंती करेल थोडं घाई करा. भगवानजी लोटे साहेब देखील आज या व्यासपीठावर आहेत. आमच्या महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेटने खूप सारं मित्र दिले. अंबरनाथचं एक भव्य दिव्य असं आयोजन. सर्व मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे. बॅटिंग लाईन पाठवायची टीम रोज. थोडं घाई करा प्लीज. एनएन बॉईज नालंदा नगर. एनएन बॉईज संघ आपण थोडी घाई करा. रोज टीम आपली बॅटिंग लाईन पाठवायची आहे. त्या सन्मान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदेचे दमदार असं व्यक्तिमत्व समाजसेवक सन्माननीय आदरणीय पवनजी वाळेकर साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय प्रकाशजी वाळुंज साहेब समाजसेवक. त्यांचं देखील इथे आमंत्रित आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि ते देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जसं येतात तेव्हा एकच वाक्य आम्हाला आठवतं, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय की ही सातत्याने संगम जेव्हा एकत्र होते ना एक वेगळी राहताना जरूर युनिटी तुम्हाला पाहायला मिळते. आमचे पवनजी वाळेकर साहेब असतील, भगवान शेठ लोटे, संदीपजी लोटे साहेब असतील, प्रकाशजी वाळुंज साहेब, संपूर्ण
ही युनिटी वेगळी आहे आणि सातत्याने अगदी या परिसराला वेगळं काम करण्याचं नेहमीच ते करत असतात. प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर चालू असतात. सर्वांसमोर एकदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ओटिओ कॉम्बॉक्स बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. चला बॅटिंग त्याच्यापासून तुला माईकचा आवाज द्या. बॅटिंग बॅटिंग या नाही डीजे चेक. हॅलो. मॅच चालू करायची. रोज 11 टीम आपण लगेच बॅटिंग लाईन पाठवायची आहे. सर्व महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. दोन उल्हासनगर आपण पाहिले अंबरनाथचे संघ इकडे फाईट करताना पाहायला मिळत आहेत. रोज संघ आणि त्यांच्या विरुद्ध NN बॉईज. बघा टीम यंग पॅकर्स कॅप्टन आपण आत्ताच येऊन टॉस बॉक्स इथे थांबायचं आहे आणि टीम जॉर्ज 11 कल्याण दोन्ही टीम्स लास्ट अँड फायनल कॉल असणार आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला लास्ट अँड फायनल कॉल. टॉस बॉक्स इथून थांबा. सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. सेमीफायनलला सुरुवात करतो बोला गणपती बाप्पा. जबरदस्त मॅच आहे. कोणता संघ फायनल खेळेल? अंबरनाथ. सकाळी अंबरनाथ, दुपारी अंबरनाथ, रात्री अंबरनाथ. आपला अंबरनाथ. आय लव्ह अंबरनाथ. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग साठी येत आहेत रवी. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत दानिश यांच्या सोबतीला पुष्कर. पुष्कर कुछ तो कर और टीम को खुश कर. रवीचा पहिला बॉल आपण पाहिला तर कुठे ना कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर पाहिला गेलाय. 1,09,696 प्रथम क्रमांक आहे. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सकाळपासून म्हणजे कोकणातले देखील काही खेळाडू खेळले. श्रीवर्धनचे खेळले, पेनचे खेळले, रत्नागिरीचे खेळले, उरणचा संघ खेळला. मुंबई, वरळी, डिलाय रोड, गिरगाव, मरीन ड्राईव्ह तिकडचे पण प्लेयर्स इकडे आले. बॉलिंगसाठी रवी. या बॉल थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. रवीचा पण एक जबरदस्त बॉल. दानिशला मात्र थोडंफार थांबून ठेवलं गेलंय. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रवी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. या बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. जबरदस्त आयोजन पाहायला मिळेल लोटे परिवाराचं. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. काय मॅच रंगली गेली. बेस्ट ऑफ अंबरनाथ आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र. अंडरआर्म क्रिकेट विश्वातली एक टॉपची मॅच. लक्षात राहील अशी मॅच मुंबईकरांनी पाहिली, महाराष्ट्राने पाहिली. या बॉल स्वीप खेळले गेलेत आणि तिकडे 1 रन मिळेल. आज सर्व अंबरनाथचे प्रेक्षक वर्ग मग ग्राउंड मध्ये देखील मॅच बघतायत. कोणी युट्यूबला बघताय, कोणी घरी आहे. 4 रन झाले दफलकावरती. रवी पुन्हा एकदा या बॉलवर स्टेप आउट झाले. जबरदस्त टायमिंग करत असताना दानिशच्या बॅटमधून डेंजरस बाउंड्री. येतोय चौकार. काय टायमिंग केलं गेलं दानिशने. त्याच दरम्यान आपण पाहतोय यस मान्यवरांचं नुकतंच आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे आपण पाहतोय अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विकासजी सोमेश्वर साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या समवेत राहुलजी सोमेश्वर साहेब इथे उपस्थित होते. त्यांचं दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या लोटे चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे मान्यवर. या बॉलवर देखील आपण पाहिला तर सिंगल केला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे बघता बघता समाप्त झाला. रन झाले तब्बल 9 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. इंटर अंबरनाथची सेमीफायनल आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन येतात. बॉलिंग साठी बॉलर देवा देवा मामा देवा मामा येतात बॉलिंग साठी. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. 1 रन तिकडे मिळेल. दुसरी ओव्हर चालू आहे. महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक मानाची क्रीडा स्पर्धा लोटे चषक. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब आणि संपूर्ण लोटे परिवार कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता तब्बल 1,09,696. या बॉलवर फटका बसला गेलाय. बॅटर आउट परंतु नाहीये. डॉट बॉल आहे. या सिंगलच्या साईडने जर गेला तर तुम्हाला एक जीवनदान आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर डबल माइंड होताना पाहिली गेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक वर्ग उभे आहेत. कोणता संघ फायनल मध्ये जाईल? इंटर अंबरनाथ मधून रोज संघ जाईल की त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना NN बॉईज आनंद लंगरचा संघ आहे. दहा रन झाले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. थोडं स्पीड अप करायचं आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर देवा देवा मामा आहेत बॉलिंग साठी. रन झाले आतापर्यंत 10. या बॉल देखील हलक्या तरी सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. खूप चांगलं दोघांशी देखील कॉम्बिनेशन बॅटिंग पाहायला मिळते. दानिश यांच्या सोबतीला पुष्कर. स्ट्राईक एंडला पुष्कर आहेत. रन पण त्यांनी पुश केलं आणि केलं. पुष्कर या बॉल देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. पहिल्या डावाचा आपण हा खेळ पाहतोय. संपूर्ण अंबरनाथकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. बाईक कोणाला मिळेल? मोबाईल कोणाला मिळतील? बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी पण मोबाईल आहे. आज शेवटचा व अंतिम दिवस आहे. मित्रांनो रेलिंग वर जोर नका देऊ प्लीज. काही 2-3 तास बाकी आहेत. नंतर रेलिंग काढायचीच आहे. पुन्हा एकदा देवा मामा आणि या बॉलवर हल्ला. बॉल जाईल आपण पाहिलं तर तिकडे 4 रन साठी. मामा बनवलं. रेलिंग वर नका जो मित्रांनो जोर देऊ प्लीज. जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले बॅटर पुष्कर. कुछ तो कर पुष्कर. पुश करो और खुश करो. पुष्कर 1 to go. पूर्ण अंबरनाथ मध्ये हा 1 to go आवाज अगदी घुमला. या बॉल देखील सिंगल केला गेलाय. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 17 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग केली पुष्कर आणि दानिशने. वेल बॅटिंग.
शेवटचा 3 दिवस. लाख मोलाचं आयोजन आणि लाख मोलाची क्रीडा स्पर्धा. ज्या चषकामध्ये आहे पारितोषिक मोठ मोठे, ज्या चषकामध्ये आहे पारितोषिक मोठ मोठे, त्या चषकाचं नाव आहे लोटे. आणि एवढं चांगलं आयोजन आज लोटे परिवाराचं आहे. समजा क्या छोटे, एक भव्य दिव्य असं आयोजन. सतरा रन झाले दाफलकावरती. संदीपजी लोटे आणि भगवानजी लोटे साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. अंबरनाथ, दादरवरून अंबरनाथ फास्ट ट्रेन पकडायची आहे तर लाईफ मध्ये लय मोठा टास्क आहे. आणि अंबरनाथला उतरायचंय फास्ट ट्रेन मधून. तर दम असेल तर दादरवरून फास्ट ट्रेन पकडून दाखवा अंबरनाथ. यामुळे देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर दुसऱ्या डावात पण चांगली रंगताना पाहायला मिळेल. दानिश आणि पुष्करची एक जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये रोज 11 त्यांच्या विरुद्ध NN बॉईज. बॉलिंगसाठी विजय. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक सिंगल रन मिळेल. विजयकडे बघितलं मला सायनच्या वीराची आठवण झाली. एक वीरा म्हणून जबरदस्त खेळाडू आहे, तसाच लुक आहे विजयचा. पण संपूर्ण व्यावसायिक खेळाडू देखील खेळले मुंबईतील. मग वरळी पासून अगदी गिरगाव पासून इकडे अंधेरी, जोगेश्वरी, विरार, दहिसर, बोरिवली, कांदिवली, प्रत्येक विभागातून खेळाडू इकडे आला. कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे, भांडूप, कांजूरमार्ग, मुलुंड, विक्रोळी, माहीम, काटकोपर, मरोळ नाका, चकाला नाका, वर्सोवा, जुहू. या बॉल देखील समोर जसं टाइम केलं गेलं 1 रन तिकडे मिळेल. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. आम्ही टेरेस मध्ये खेळलो, गॅलरी मध्ये खेळलो, लॉकडाऊन मध्ये पण खेळलो. पोलीस आले की पळायचो पण खेळायचो. इट्स अ क्रिकेट. बॉलिंगसाठी विजय. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर 1 रन तिकडे मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 21. 21 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विजय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर आहेत पुष्कर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एज घेतली गेली आहे. पुष्करला बाहेर जावं लागेल. OUT आउट. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. बघा विनंती आहे दोन्ही टीम्स. चला एपी गणेश स्पीडअप करा प्लीज. बघा भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न करायचा आहे. वेळ देखील भरपूर झालाय. येस आणि खरं तर आपण जर पाहिलं तर विजय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत परंतु क्या बात है. 1 to go. अंबरनाथ वरून मला असं वाटतं बदलापूर पर्यंत आवाज गेला आणि कारण की ते बदलापूरला राहिला आहेत आमचे अंपायर्स. बदलापूर, अंबरनाथ
मुंबईत गर्दी वाढली त्यानंतर मराठी माणूस आज बदलापूर अंबरनाथ मध्ये येऊन स्थलांतर झाला आणि आज याही शहरांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाले. रन झाले 22. 22 रन झाले. रेलिंगवर जोर नका देऊ मित्रांनो. थोडं समजू शकता जेवून आलाय पण थोडं लांब उभे राहा. येस आणि 11 चौथ्या षटकासाठी कॅश प्राइज आहे. आता जॅकपॉट ओव्हर आहे. सन्माननीय आदरणीय पवनजी वाळेकर साहेबांच्या वतीने हे कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक क्लीन बोलला आपण पाहतोय या गोलंदाजानं म्हणजे या दोन्ही सेमीफायनल साठी लास्ट ओव्हर साठी ही संधी आहे. सन्माननीय पवनजी वालेकर साहेबांच्या वतीनं हे कॅश प्राइज आहे. म्हणजे जर या गोलंदाजानं आपण पाहिला तर क्लीन बोल्ड घेतला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक चौकाराला तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर का या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय पवनजी वाळेकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर विद्यमान नगरसेवक सन्माननीय विकासजी सोमेश्वर साहेब उपस्थित आहेत. त्याच्या समवेत आपण पाहतोय राहुलजी सोमेश्वर साहेब युवासेना शहर अध्यक्ष ते देखील उपस्थित आहेत. आणि आपण पाहिलं तर आमचे प्रकाशजी वाळून साहेब देखील आहेत. संपूर्ण आज मान्यवरांची मांडे तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे घटक जनक शिल्पकार भगवान शेठ लोटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. यस बॅक टू कॉम्बॉक्स. काय पारितोषिक लावलंय. जर मला मिळालं तर मी एफडी करेल भाऊ. शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आज मी सोशल मीडियामध्ये ते सांगेल. तुमची इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाची आहे. आपलं वय तेच आहे. इन्व्हेस्टमेंट करा. लाईफ मध्ये तुम्ही सक्सेस नक्की आहे. व्हाईट बॉल. पवनजी वाळेकर साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. एक युवा नगरसेवक. संपूर्ण महाराष्ट्रात आणि सर्वांचं लक्ष होतं महानगरपालिकेवरती. मॅच देखील आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी फसताना पाहिली गेली. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिले तर ही मॅच पाहायला मिळते आहे. वाळेकर साहेब देखील आपण लेडीज स्क्रीनवर पण पाहू शकतो. आज सर्व क्रिकेट प्रेमी अंबरनाथ लोटे चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल आहे. एक रन खूप महत्वाचा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा कोणता संघ फायनल मध्ये जाईल. रोज 11 जाईल की NN बॉईज. नालंदा नगरचे काही खेळाडू आहेत त्यांच्या विरुद्ध रोज 11. खूप वर्ष रोज 11 संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहिला गेलाय. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. बघा भगवानजी लोटे साहेबांच्या माध्यमातून ही तुम्हाला सूचना आहे. कारण की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपल्यामुळे इकडच्या स्थानिक लोकांना त्रास होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. (24) बघा इंस्टाग्रामला देखील आपले फक्त 50 फॉलोअर्स जे शिल्लक आहेत म्हणजे त्यांना तुम्ही फॉलो करा. आपल्या सोशल मीडिया खूप महत्वाचं आहे. आता रील्सचा जमाना आहे. सो रील्स तुम्ही बनवा. रील्स बनवण्यासाठी पण 5,000चं पारितोषिक आहे. माझी मी बनवली अपलोड करणार आहे. तो तुम्ही पण बनवा लगेच रील्स. 5,000चा क्रमांक आहे रील्स साठी. बॉलिंग साठी रवी. या बॉलवर स्टेप आउट झाले. रवीने फसवलं. नजर हटी और दुर्घटना घटी. बॅट आउट. डगमगलाय साऊथ आफ्रिका सोबत. पण मुंबईकर शिवम डुबे तिकडे नडतोय. बघूयात काय मॅच ती पण रंगेल. वर्ल्ड कप वर देखील सर्वांचं लक्ष आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ बॅकफुटला जाताना पाहिली गेली. झिम्बाब्वे टीमने कमबॅक केलं. इट्स अ क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाहीये. रेलिंगवर नका जोर देऊ मित्रांनो प्लीज. एक 2-3 तासांनी रेलिंग काढायचीच आहे. तेव्हा थोडी तुम्ही मदत केला तर बरं होईल. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सिंगल रन.
नवीन बॅटर आपण पाहिले तर प्रवीण येत आहेत. जबरदस्त मॅच पाहिली गेली आमच्या मान्यवरांची मांदियाळी. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल का, एका दुसरी बाउंड्री येईल का बॅटिंग करत असताना रोज 11. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन मिळेल. रोज 11. फेब्रुवारी महिना चालू आहे तो रोज आपल्याला सर्वांना आठवतोच. हा डे, तो डे, टेडी डे, चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे. सो रोज संडे, मंडे, ट्यूजडे पण आम्हाला बॅटिंग दे, बॉलिंग दे, फिल्डिंग दे, स्ट्राईक दे. लेफ्टी बॅटर समोर खेळले गेले, बॉल निघून जाईल का? वन टू गो. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम, आपण जास्त वेळ घेत आहे. एपी, कारण की आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायच्या मित्रांनो, प्लीज विनंती करेल. पहिली सेमीफायनल चालू, यानंतर एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल. खूप मोठं शेड्यूल आहे. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचा बॉल आहे. पहिल्या इनिंगचा सामना करतील बॅटर दानिश. स्टार्ट टू एंड जबरदस्त बॅटिंग केली दानिशने. खूप चांगला फुटवर्क आहे, बॅट पकडण्याची एक चांगली स्टाईल आहे त्याची. या बॉलवर स्टेप आउट झाले, समोर खेळले गेलेत, परंतु जबरदस्त फिल्डिंग तिकडे विजयची. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला, रन झाले आतापर्यंत 29 आणि 30-30चं टार्गेट आहे. चला यस, त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित माजी नगरसेवक सन्माननीय श्रीनिवास वाल्मिकी साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण टॉस जरूर करणार आहोत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉस बॉक्स खाली नक्कीच करायचं आहे. चला थोडासा रेस्ट तुम्हाला देखील आम्ही देतोय टॉस बॉक्स वरून, नंतर तुम्ही आक्रमण करा परत. चला टीम माझगाव कॅप्टन आणि टीम जॉर्ज 11. चला येस, प्रथमतः आपण यथोचित मान सन्मान करूयात. आता प्रथमतः आपण यथोचित मान सन्मान जरूर करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, दमदार असे नगरसेवक सन्माननीय विकासजी सोमेश्वर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय दमदार असं व्यक्तिमत्व, अर्थातच भगवान शेटलोटे याच्या शुभाचे विकासजी सोमेश्वर साहेब विद्यमान नगरसेवक, त्यांचा यथोचित मान सन्मान या अंबरनाथचा वर्ल्ड कप मध्ये आपण जरूर करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. तदनंतर युवा सेना शहर अध्यक्ष सन्माननीय राहुलजी सोमेश्वर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. मायेची आपुलकीचे उपकार साल त्याच्या कांद्यावरती जरूर सोपवली गेली आहे. आणि त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. सन्माननीय आदरणीय राहुलजी सोमेश्वर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान पार पाडतोय. तदनंतर आपण पाहिलं तर नुकतंच त्यांचं आगमन झालंय सन्माननीय माजी नगरसेवक सन्माननीय श्रीनिवासजी वाल्मिकी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन मोन्या आपण या, आपलं देखील आपल्या शुभाचे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. धन्यवाद. आणि तदनंतर टॉस साठी मी विनंती करेन सन्माननीय विकासजी सोमेश्वर साहेब आपण या, आपल्या शुभाचे आपण टॉस करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बघा थोडीशी जागा द्या, विनंती आहे साहेब तिथे उपस्थित होतात. बघा जॉर्ज 11 लास्ट अँड फायनल कॉल आणि टीम माझगाव. चला दोन्ही टीम्स आपण लगेच या. चला टॉस आपण करतोय दादा प्लीज. चला टॉस आपण नक्कीच करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि सन्माननीय
आपण पाहतोय विकासजी सोमेश्वर साहेब इथे उपस्थित आहेत, राहुलजी सोमेश्वर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करतोय. सेमीफायनल नंबर 2, सेमीफायनल नंबर 2 चा टॉस रोहन सिल्ले यांचा कॉल असेल खाली. येस, स्पिन द कॉइन. साहेबांच्या शुभाचे कॉल, हेडचा कॉल आहे आणि इथे टेल चालाय. हरकत नाहीये. मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या आपण मुख्य व्यासपीठावरती या प्रथमदा. तर थोडा वेळ आनंद घ्या कारण की मोठी स्पर्धा आहे आणि टॉस देखील झालाय. टॉस जिंकलाय टीम विंग पॅकर्स माझगाव. भरपूर काल खेळ चांगला राहिलाय. आज समोर देखील आपण पाहिलं तर चांगला संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. टॉस जिंकला. निर्णय काय? फिल्डिंग. येस, थँक्यू सो मच. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. हे न्यूज टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आहे. दोन्ही टीमचा भरपूर सारी शुभेच्छा. सेमीफायनल नंबर 2, एका बाजूला रोहन सिल्ले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना विंग पॅकर्स इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. टॉस झालाय. मॅचला आपण करतोय सुरुवात. येस, ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. चेक चेक चेक. हॅलो चेक. डीजे थोडासा वॉल्यूम दे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. येस, आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती जरूर सन्मान्य आदरणीय पवनजी वाळेकर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रकाशजी वाळून साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समेत आपण पाहिलं आकाशजी वाळेकर हे देखील तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि नेहमी सातत्याने युवकांच्या गळ्यातील ताईत राहिलेत आकाशजी वाळेकर साहेब. अगदी आपण जर पाहिलं युवा नेतृत्व आहेत. खंबीर साथ पवनदाराची नेहमीच राहिली आहे. आणि यस, मॅचला होते सुरुवात. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. ओटिव. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. अनुज, तुमचेही कौतुक आहे. खऱ्या अर्थाने आता तरी ह्या अंबरनाथकरांच्या या दोन्ही संघांमध्ये ही त्यांची मेगा फायनलची मॅच आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. कारण उद्याची चर्चा होणार, त्या चर्चेला उद्यान येणार ते हेच म्हटलं जाणार ना की अंबरनाथकरांमध्ये त्यांच्या वर्ल्ड कप मध्ये ही मेगा फायनल त्यांच्यातली कोण जिंकलाय. एका दिशेला तुम्हाला एन बॉयज पाहायला मिळत आहे, दुसऱ्या दिशेला रोज 11 आहे. रोज 11 किंवा एन बॉयज. हा बॉल पुन्हा एकदा चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न केला तर बॉल बॅटला अडकतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्वीप करताय. सिंगल मिळते. सिंगल डबलचा हक आहे. आपण जर लक्ष्याचा विचार केला तर 24 बॉल आणि 24 बॉल वरती जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. तीस करायचे आहेत जिंकण्यासाठी. ते 30 तुम्हाला करणं गरजेचं आहे. 2 बॉल 2 आल्यात. 3 बॉल 2 धावा झाल्यात. 3 बॉल आणि 2 धावा लागल्यात धावफलकावरती आतापर्यंत आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे बॉल बॅटला अडकत नाहीये पण काय फिल्डिंग एफर्ट्स आहेत. वा वा वा, काय फिल्डिंग करतोय. अप्रतिम, दर्जेदार फिल्डिंग. वा दानिश. दानिश बॅटिंगलाही अगदी सलामीला आला होता. तिथे चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि त्याचबरोबर त्याचा कॉन्ट्रीब्युशनही अप्रतिम आहे. खूप चांगली फिल्डिंग एफर्ट्स. विकेटच्या मागे आता विकेट किपरला देखील सगळं काही झोकून देण्याची आवश्यकता आहे. फक्त विकेट किपरला नाही तर त्याचबरोबर सगळ्यांना सगळं काही झोकून द्यावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही हा वर्ल्ड कप खेळताय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. बॉल सरळ जाऊन पायाला आदळतोय आणि फक्त ती लेग बाईसच्या स्वरूपाची सिंगलची धाव तुम्हाला मिळणार आहे. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. 1 to go. आता इथून एखादी चौकारासाठी प्रयत्न करावा लागणार आहे बॅटरला. एपी गणेश स्ट्रायकिंग एंडवरती. एपी गणेश आणि आकाशी सलामीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या सलामीच्या जोडीनी संपूर्ण अंबरनाथकरांना खरं तरी वेट लावलंय. एन बॉईज यांच्या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता गॅपमध्ये आणि बॉल फक्त सिंगल साठी जाणार आहे. पहिल्या षटकाचा तो वाजवी खेळ संपलाय. धावा लागल्या 4 धावफलकेवरती. विकेट काही गेली नाहीये. येस, चला वेळ घेऊ नका. बघा, स्पीडअप करा टीम रोज. चला टीम रोज. प्रत्येक विकेट किंवा प्रत्येक बॉल किंवा ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय जास्त. बघा कारण की वेळ कमी आहे, मॅचेस भरपूर आहेत. आणि बघा खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसले थोडंसं सहकार्य करा, त्यांना जागा द्या बसण्यासाठी.
प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण प्रेक्षक भाई प्लीज उठा, थोडंसं त्यांना बसण्यासाठी जागा आहे ती विनंती आहे, आपण तिथे बसायचंय. पहिलं षटक अप्रतिम टाकलंय. त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि आता येणारा गोलंदाज त्यालाही चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. रोज 11 टफ फाईट देत आहे आणि टफ फाईट देण्यासाठी समोर एनएन बॉयजही तेवढा चांगला संघर्ष करतोय. ही संघर्षाची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई खऱ्या अर्थाने अंबरनाथच्या त्या वर्ल्ड कपची असणार आहे. लोटे चषकात 2026 मध्ये दुसरंच पर्व आहे. हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय आणि त्या दुसऱ्याच पर्वामध्ये काय अप्रतिम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. बघा रेलिंग वरती तुम्ही प्लीज, रेलिंग वरती कोणी हात लावू नका प्लीज, थोडस मागे या. या दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय म्हात्रे साहेबांचं इथे नक्कीच आगमन होतोय. तसं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 येत येणार आजचा अंतिम दिवस आणि आज पाहुणे काही थांबत नाहीयेत आज, कारण की आपण जर पाहिला तर नक्कीच लोटे साहेबांवरचं प्रेम आणि सातत्याने संपूर्ण या क्रीडा नगरी मधलं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हात्रे साहेब इथे नक्कीच उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यस, बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. या म्हात्रे साहेब तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. लोटे चषक तुम्ही अनुभवताय. त्या लोटे चषकामध्ये तुम्ही बॅट आणि बॉलचं हे द्वंद्व, हे युद्ध तुम्ही अनुभवताय. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या तरी गोलंदाज प्रवीणचा वापर केला जातोय. चला स्पीड अप करा थोडासा खेळ, आणि तो खेळ थोडा फास्ट होणं आता इथून तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. सरळ सोपा झेल होता तो पकडणं गरजेचं, पण त्यानंतर काय केलाय, कमबॅक तर करावाच लागतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. कॅच सोडली पण मात्र एसटी अड्डा रेखेटने उद्ध्वस्त केलात. नवीन बॅटर रवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉलचा खेळ झालाय, त्यावरती फक्त 4 धावा बदल्यात आणि इथे 1 विकेटही गेली आहे. एनएन बॉईज थोडेसे मागे आहेत, थोडेसे बॅकफुटला आहेत. त्या बॅकफुट वरून त्यांना आता फ्रंटफुटला येऊन एखादी चांगला चौकार कुटावा लागेल. बाउंड्री रोपच्या बाहेर तो बॉल त्यांनाही फेकावा लागेल. येईल का एखादी चांगला स्ट्रोक. रवी आला, समोरच खेळण्याचा प्रयत्न हुआ. काय फिल्डिंग आहे, लाजवाब दर्जेदार फिल्डिंग आहे. काय एफर्ट्स दाखवलेत, अमानवी काहीतरी आहे. हा नो बॉल पंचांनी दिलाय, स्क्वेअर लेगच्या पंचांनी नो बॉल नक्कीच दिलाय. त्याला चॅलेंज करण्यात येत आहे, पण त्याचबरोबर काय फिल्डिंग एफर्ट्स आहेत पहा त्या स्क्रीन वरती. ऍक्शन रिप्ले, वा वा वा, अप्रतिम दर्जेदार एफर्ट्स. काय एफर्ट्स दाखवलेत. जशी तुम्ही अगदी कधीतरी तीर कमानीतनं तीर सुटताना पाहिला असेल ना. अजित सर, बाउंड्री गेली आहे का. खरं तर हा नो चेक केला जातोय. पंच सांगतात की इट्स अन बाउंड्री. चौकार तर आलाय नक्कीच आणि नो ची पाहणी केली जात आहे. मी म्हटलं होतं ना, तर चौकार मारण्याची आवश्यकता. एफर्ट्स खूप चांगले दाखवले होते. नो बॉल.
या तब्बलच्या 5 धावा इथे आल्यात. 9+4 त्या 5 धावा मिळाल्या. त्या 5 धाव्याच्या साईने धावफलक पुढे गेला आणि ते पुढेच नाही गेलाय, ते आता धावायला लागलाय. 9 धावा लागल्या धावफलकावरती. 1 विकेटही गेले. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती आणि रिव्ह्यू देखील आता तुम्हाला तो पुन्हा मिळणार नाहीये. बॉलिंग टीमचा तो रिव्ह्यू होता, तो त्यांनी गमावलाय. त्यासोबतच 5 धावाही त्यांच्या त्या बँक मधून त्यांनी गमावल्यात. हा बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. अगदी लाऊड कॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय. एक चौकार आणि पहा समीकरण किती बदललं जातं. एक चौकार आलाय ते एका चौकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. 17 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र फक्त ते सिंगल डबल केले तरी चालेल, कारण 17 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. बॉल एकही खर्च केलेला नाहीये आणि धावा तब्बलच्या 6 दिल्यात. 9 वरती चौकार, त्यानंतर तो आलेला व्हाईट बॉल. आता इथून तो कमबॅक गोलंदाजालाही करावा लागणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. आता सिंगल डबल चालतील. आता मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक धाव घेतली तरीही चालणार आहे. थेंबे थेंबे ते तळ साचलं जातं. आता फक्त त्या थेंबांची आवश्यकता आहे. एक थेंब, आणि तो एक थेंब जेव्हा तो घेतला जाईल, एक रन जेव्हा ते घेतले जाणार आहे, त्यानंतर तुम्ही जे काल रात्री झोपताना स्वप्न पाहिलं होतं ना की आज लोटे चषकामध्ये माझा राऊंड आहे, माझा शेवटचा फेरीमध्ये खेळायचंय, चांगलं खेळायचंय, ते स्वप्न आज पूर्ण होताना कुणाचं पाहायला मिळणार आहे. चांगली फिल्डिंग, पण शेवटपर्यंत फाईट करावी लागेल. आणि आणखी एकदा आपण पाहिलं विकेटच्या मागे चांगले एफर्ट्स, अप्रतिम एफर्ट्स दाखवतोय. खूप चांगलं यष्टांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम एफर्ट्स, पाहते एफर्ट्स, त्याची दाद देणं तेवढंच गरजेचं आहे. दानिश आहे विकेटच्या मागे. दानिशला तुम्ही पाहताय, त्याच्याकडून चांगले एफर्ट्स. प्रेक्षक देखील आता थोडेसे संततेने पाहतायत ही मॅच, एन्जॉय करतायत ही मॅच. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे उभा आहे. कुणी, मी सांगतो ना, इथून मी हे सांगू शकतो की कुणीतरी एका पायावरती उभा असेल. त्या दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम, शुभ स्वागतम. त्या दरम्यान आपण पाहतोय अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय उमेशजी पाटील साहेबांचे इथे आगमन होतोय. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर अंबरनाथ टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, नुकतंच त्यांचं आगमन होतंय. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम उमेशजी पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आणि त्याच दरम्यान अंबरनाथ टेनिस क्रिकेट ग्रामीणचे आपण पाहतोय अध्यक्ष देखील आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम उमेशजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम या मुख्य व्यासपीठावरती. तर आता ना अगदी आपण जर पाहिला तर क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारा व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. 40+ वरून देखील खेळत असताना तुम्हाला उमेशजी पाटील सर नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यांचे चिरंजीव कॅप्टन जतीन उमेश पाटील देखील इथे उपस्थित आहेत. आमच्या अजयजी पाटील, अक्षयजी पाटील, संपूर्ण इथे उपस्थित शंकराईटचे तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुनश्च एकदा. थँक्यू सो मच. जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने. ओटिओ, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. मंडळ आपण पाहतो तर मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मानदेय सध्या तरी आहे. मान्यवर आलेत आणि मान्यवरांचं येणं खऱ्या अर्थाने आमच्या हृदयावरती कोरलेलं एक अप्रतिम लीन आहे. चांगली बॉलिंग, पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा, इथे सिंगल मिळते. आता इथून सिंगल डबल धाव ती देखील घेणं कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. वन टू गो, याही नावाची चर्चा आहे. अजित सरांनी प्रचंड फॅन फॉलोईंग इथे निर्माण केलेली आहे. शेवटचा बॉल आहे. 13 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. 13 मध्ये हव्यात 15. जिंकेल कोण? पुढे आले स्ट्रेट ड्राईव्हला, जवाब चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. वा वा वा, डॉट बॉल आलाय. तो डॉट बॉल टाकलेला नाहीये, तर डॉट बॉल हे सांगून जात आहे की जाऊ कुठेही नका. शेवटचे जे 12 बॉल आहेत ना, ज्यांना ती जागा मिळाली, मी नुकताच उल्लेख करत होतो ना, हे जे प्रेक्षक इथे उभे आहेत त्यातील अनेक प्रेक्षक एका पायावरती उभे असतील. अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावरती लोट दिलाय. कुणीतरी दोघांच्या खांद्याच्या आतमधून मान डोलावून पाहताय. काय पाहतायत? तर ते अंबरनाथचा वर्ल्ड कप पाहतायत. ते तुमच्या समोर या अंडरआर्म क्रिकेटचं लोटे चषक म्हणजे सगळ्यात मोठी स्पर्धा, तीही अनुभवतायत. मजा येणार आहे या मॅचला. खऱ्या अर्थाने आपण इंटर गटातील म्हणजेच अंबरनाथ मधीलच 2 नामवंत संघांची ही लढाई पाहतोय, ही फाईट पाहतोय. एका दिशेला तुम्हाला पाहायला मिळेल NN बॉईज, तर दुसऱ्या दिशेला टीम असेल रोज 11.
12 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. 12 मध्ये 15 करायचे जिंकण्यासाठी. ते 15 करावे लागतील एन बॉईज संघाला, पण त्याच 15 धावेंचा बचाव करण्यासाठी इथे रोज 11 ही सगळं काही पणाला लावायला तयार आहे. रोज 11 किंवा एन बॉईज 12 मध्ये 15ची आवश्यकता. स्कोअर कटला जाऊ, चांगला स्ट्रोक, सिंगल मिळेल. एक धाव मिळणार आहे. प्रत्येक धाव तुम्हाला ती उत्कंठा शिगायला घेऊन जाईल यात मात्र शंका नाहीये. मॅच अगदी चुरशीची होईल. ही मॅच त्या शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात शंका नाहीये. हृदयाची उत्कंठा वाढवेल ही मॅच, अंगावरती शहारा आणेल ही मॅच. 11 बॉल 14. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 14ची आवश्यकता. पुढचा बॉल फ्लिक करत असताना इथे देखील ती सिंगल मिळाली आहे. सिंगल डबल आणि जर असंच करत राहिले ना तर शेवटपर्यंत मला हेही म्हणावं लागेल, हृदयरोगाचे जे पेशंट्स आहेत, काहींना जे थोडासा त्रास आहे, काहींना थोडासा ब्लड प्रेशरची गोळी घेत आहेत, त्यांना सांगावं लागेल थोड्या वेळासाठी मित्रांनो तुम्ही डोळे बंद करा, कारण मग त्यांना कशी सहन होईल ही मॅच. 11 बॉल 14ची आवश्यकता असताना 10 बॉल 13 आता जिंकण्यासाठी करायच्यात. 10 मध्ये 13 करायच्यात. हलक्यात आणि फ्लिक केल्या बॉलला सिंगल इथे देखील मिळते. जात आहेत. अगदी भारतीय संघाच्या सगळ्यात मोठ्या कॅप्टननी हेच सांगितलं होतं ना, महेंद्रसिंग धोनीनी हेच सांगितलं होतं, मॅच घेऊन जा शेवटपर्यंत आणि मग पहा काय होतं. इथे 9 बॉल शिल्लक आहेत. 9 मध्ये तुम्हाला 12 करायचे. एखादी चौकारासाठी तो चान्स घ्यावा लागेल. तो कधी घेतला जाईल? तो शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये घेतला जाईल की मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी कधीतरी एखाद्या लूज बॉलची वाट पाहिली जाणार आहे. 9 बॉल अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 12 करायचे आहेत. पुढचा इथे 9 बॉल आहे. या 9 बॉलनी मॅचला केली आहे काय पलट. 9+1 2 धावा ऍड केल्या जातील. वा एन बॉईज मध्ये अजून एखादी एक्स्ट्राची धाव आली तर मात्र ती मॅच बॉल टू बॉलची येईल. मग मात्र मला चौकार मारण्याची आवश्यकता नसणार आहे. 9 बॉल आता 10ची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त ती एक रन थोडीशी वरचढ पाहायला मिळते. ती एक रन कशी कंप्लीट केली जाणार? गोलंदाजांनी सातत्याने पहिले 3 बॉल काय अप्रतिम टाकले, पण त्यानंतर त्यांनी हलकीशी चूक केली. चुकीला इथे माफी नाहीये. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश केला. फक्त बॉलला दिशा दाखवत असताना इथे देखील ती सिंगल आली आहे. 8 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. 8 बॉल 9. काय क्लोज आली ही मॅच. इंटर मधली ही जणू काय फायनलचीच मॅच आहे. हा इशारा देत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 9. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. इथे देखील ही सिंगल मिळणार आहे. मिळाली आहे सिंगल मिळते आणि त्या सिंगलच्या साईनी 1 रन अजून पुढे येतोय आणि त्याचबरोबर अजूनही आता जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता असणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे 8 धावेची आवश्यकता असणार आहे. बॉल किती शिल्लक आहेत त्यासाठी आपण जाणार आहोत अजित सरांकडे. पण मित्रांनो, या व्यक्तींनी जो परिश्रम केला, या व्यक्तींनी जो संघर्ष केला, त्या संघर्षासाठी, त्या व्यक्तीसाठी, आपल्या त्या सगळ्यात चांगल्या पंचांसाठी, अजित निकम सरांसाठी, 1 टू गोच्या फेमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. ओव्हर टू यू अजित सर. वन टू गो चा हा फेम आहे. हा फेम असाच मिळत नाहीये, त्यासाठी ती मेहनतही करावी लागते. 7 बॉल 8 धावेची आवश्यकता आहे. मॅच आली आहे क्लोज. आता हा बॉल महत्वाचा, भविष्याचा, भवितव्याचा. हा बॉल कसा हाताळला जाईल? या बॉलवरती रन मिळेल का? पुढे आले आणि गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. गोलंदाजांनी हा शेवटचा बॉल डॉट टाकलाय का? पण या सगळ्याची पाहणी करण्यासाठी अजित सरही सांगतायत जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांकडे, आणि जोपर्यंत तो निर्णय येतोय तोपर्यंत डीजे मास्टर तुम्हालाही थोडीची संधी होऊन जाऊ दे.
तर इट्स अ डॉट बॉल. नक्की आहे तरी काय, बघूयात पंच काय डिसिजन देतात. अजित सर, डॉट बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन आणलाय की इट्स अ डॉट बॉल. म्हणजे काय तर आता चला विलंब नकोय. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज तुम्ही केला, त्याचबरोबर आपण तिसऱ्या पंचांच्या मदतीने चेकही केला आणि हे सगळं तुमच्या समोर आहे. त्याचमुळे विलंब नकोय. रोज 11 चला स्पीड अप करा. अजून 2 मॅचेस आहेत. अजून 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि आता 10:25 अवधी झाली आहे. 2 मॅचेस आणि त्या दोन्ही हाय व्होल्टेज असतील. त्यातील एक आपण पाहणार आहोत. तर ती पहिली मॅच जी आहे ती पहिली मॅच संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वातील सगळ्यात चांगल्या 2 टीम्स मधली ती सेमीफायनल असेल आणि त्यानंतर विश्वकपची फायनलची मॅच, अंबरनाथच्या विश्वकपची लोटे चषकाची फायनलची मॅच, ती कशी हाय व्होल्टेज नाही होणार. त्यामध्ये तर सगळेच उडताना पाहायला मिळतील तुम्हाला. 6 बॉल 8. पण सध्या तरी त्या फायनल मध्ये अंबरनाथचा हा वर्ल्ड कप, त्यात अंबरनाथच्या दोन्ही टीम्स आणि त्या दोन्ही टीम्स मधून इथे वर्णी कुणाची फायनल मध्ये लागते याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत. 6 बॉल जिंकण्यासाठी 8 करायचे आहेत. 8 करू देईल का गोलंदाज? 6 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता असताना ही मॅच आणि या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष असंच लागून आहे. संपूर्ण अंबरनाथकर असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लोटे चषकावरती लागलेलं आहे. पुढचा बॉल स्लिप झालाय पण बॉल बाहेर निघाला. ज्याची आवश्यकता होती ते नक्कीच मिळालंय. पहिल्याच बॉल वरती व्हाईटच्या स्वरूपाने ते एक्स्ट्राच्या स्वरूपाने ती एक्स्ट्राची धाव ऍड केली जाणार आहे. 6 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 7 हवेत. 6 मध्ये 7 अजूनही जिंकण्यासाठी करायच्या आहेत. सहा मध्ये 7 करायच्यात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्कोअर कट केला, सिंगल मी त्या बॉलर अगदी रनअप सोबतच पूर्ण त्याचा फॉलो थ्रू अर्ध्या विकेट पर्यंत घेऊन जातोय. त्यालाही तेच करायचंय. त्यालाही माहिती आहे अगदी एखादी बॉल जर समोर पुश करण्याचा प्रयत्न केला, समोर आला बॉल तर मी अडवेल. प्रत्येकाला हवाय, प्रत्येक फिल्डर आता त्याच्या टोज वरती आहे. 5 मध्ये करायचे 6. जिंकणं गरजेचं आहे. अंबरनाथकरांमधून, त्यांच्या रिजन मधून त्यांच्यातला फायनलिस्ट कोण बनणार आहे याचा निकाल लावणारी ही मॅच आहे. 5 मध्ये तुम्हाला 6 अजूनही जिंकण्यासाठी करायचे आहेत. समोरच्या संघालाही त्याच 6 धावा रोखायच्या आहेत. पुढचा बॉल स्क्वेअर कटला जेव्हा चांगला स्ट्रोक आणखी एक सिंगल मिळणार आहे. एकेरी दुहेरी प्रत्येक सिंगलची धाव ती थोडीशी पुढे आणते. एक टीम आहे, एका टीमनी नक्कीच ते स्वप्न पाहिलंय. कोण जाणार आहे फायनल मध्ये, कोण जाणार अंबरनाथच्या वर्ल्ड कप मध्ये, कोण जाणार लोटे चषकाच्या त्या मेगा फायनलच्या मॅच मध्ये आणि कुणाला मिळणार आहे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट SSS लाईव्ह आमच्या त्या वाहिनीकडून. कारण फायनलिस्टच्या दोन्ही टीम्सला तेही तर मिळणार आहे. अजून काय हवंय? हॅट्रिक संपादन करा, तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बोल्ड उडवा, तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अजून काय हवंय? मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तुम्ही मिळवा, तब्बल चांदीचा कॉईनही तुम्हाला मिळणार आहे. वा, चर्चा होईल संपूर्ण वर्षभर. या दुसऱ्या पर्वाची, या वर्ल्ड कपची चर्चा केली जाणार आहे. 4 बॉल 5 हव्यात. आता चूक कोण करेल? पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, गेलाय आणि गेलाय तर बॉल अंबरनाथकर कसा जातोय? बॉल गेलाय झट पट पटापट. काय खेळ आहे मित्रांनो. एपी गणेश साठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. अप्रतिम खेळ एपी गणेश. काय खेळ आहे हा पठ्ठ्या. तो म्हणत असेल वक्त मेरा भी आएगा, लोगों ने मेरी काबिलियत पे शक किया तो क्या हुआ, वक्त मेरा आएगा, मेरी इसी काबिलियत के साथ पूरी दुनिया जीत के दिखाऊंगा. हा विश्वाचा विजय त्याच्या बॅट मधून 15 धावाही झाल्यात. म्हणजेच काय तर येस बॅडी सर, ती बॅट त्याला नक्कीच मिळणार आहे. मिळेल त्यालाही बॅट मिळेल. पण सामना अजून त्यांनी फिनिश केलेला नाहीये. तेरा भी वक्त आएगा, तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार है.
तू हकदार असशील तर तुला मिळेल फक्त संघर्ष कर, शेवटपर्यंत लढ मित्रा, हार मानू नकोस. तो हार मानत नाहीये, तो लढतोय कारण त्याचं नाव एपी गणेश आहे. वा मित्रा, काय लढलायस. 3 बॉल पण अजूनही सामना संपला नाहीये. जर एखादी डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा चुरस होईल, तर पुन्हा एकदा गोलंदाज म्हणेल मित्रा मीही आलोय ना लढण्यासाठी. इथे हा बॉल वाईड आहे. सामना फिनिश. मेगा फायनल मध्ये पोहोचणारी अंबरनाथची पहिली टीम, तिचं नाव NN बॉईज. तर जल्लोष करा. वियंग बॅकर्स आणि अनुसर कुणाची बॉलिंग आहे? सर्वप्रथम आपण ज्या toss टीमची नक्कीच बॉलिंग आहे सांगा. त्यांना विनंती, त्यांनी आतमध्ये आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच किताब वगैरे हे सगळं व्यासपीठावरती देऊयात. येस आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान आपण करतोय. खरं आता मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सातत्यानं ज्यांचं क्रिकेटवरती अत्यंत प्रेम राहिलंय आणि अंबरनाथ क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून अगदी आवडीचा खेळ आणि नेहमीच सातत्याने लोटे कुटुंबाला साथ राहिली आहे. नेहमीच सातत्याने अगदी खांद्याला खांदा लावून असतात. सन्माननीय आदरणीय अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याच दरम्यान आपण जर पाहिला टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय अध्यक्ष देखील आहेत अंबरनाथ शहराचे आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि उत्कृष्ट प्लेअर देखील आहेत. 40+ क्रिकेट नेहमी चांगल्या पद्धतीने खेळलेत आणि आज देखील या स्पर्धेखातीर इथे उपस्थित झाले, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहायला मिळेल मुख्य व्यासपीठावरती युवा उद्योजक सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान संदीपजी लोटे साहेब यांच्या शुभाचे आपण जरूर करतोय. मायेची आपुलकीचे उपकार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंट देऊन त्यांचा देखील सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आमच्या समयात अजून मान्यवर उपस्थित आहेत आमचे राजेशजी पवार साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. या मी विनंती करेन संदीप भाऊ आपले शुभाचे त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. अगदी प्रत्येक पाहुण्यांचे मांडे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अतिथी देव भव, प्रत्येक मान्यवरांचा मान आदर इकडे जरूर केला जातो. रिस्पेक्ट इथे जरूर पाहायला मिळते कारण की लोटे चषक आहे, एक अंबरनाथचा वर्ल्ड कप. त्याच दरम्यान आमचे राकेशजी अवसरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान. येस राकेश साहेब आपण या, आपला देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. संदीप भाऊ यांच्या शुभाचे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या स्वतःचे शुभाचे आपण पाहतोय राकेशजी यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. हॅलो चेक. येस, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? तर हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. संपूर्ण अंबरनाथकरांनी ज्याला डोक्यावरती उचलून धरलेलं आहे, ज्यांनी 15 धावा केल्यात, ज्यांनी तो मोक्याच्या अक्षराला चौकारी मारलाय, एपी गणेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आहे वरती धावा बनवल्यात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सलगचे आपण जर पाहिलं तर तिसरी बॅट वैयक्तिक ज्यांनी कमवली आहे. 2 बॅट कमवले, परंतु एक बॅट मी तुम्हाला फक्त एका धावेने गेली होती मॅगी दादा. ती दुसऱ्या मॅच मध्ये 14 धावा बनवल्या होत्या. हरकत नाहीये. वेल प्लेड. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आता 360 स्पोर्ट्सचे बॅटचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एपी गणेशकडे अनंत वाघ. येस नक्कीच. थँक्यू सो मच एपी गणेश. भरपूर सारे शुभेच्छा असतील. येस मॅचला आपण जरूर सुरुवात करतोय. सेमीफायनल नंबर 2 आणि जशी सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण बघतोय कॉम्बॉक्स मध्ये जिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. डोंबोलीचा एक उभरता सितारा आणि सातत्याने अगदी टॉप क्लास कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. येस मनीषजी बागले सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल कॉम्बॉक्स मध्ये. ओ ट्यू मनीष सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. येस येस एक लकी ड्रॉ आपण नक्कीच ओपन करतोय. येस मी विनंती करेन उमेशजी पाटील साहेब आपल्या शुभाचे भाग्यवान प्रेक्षक कोण असणार आहे, कोण असणार आहे. आता शेवटच्या 2 चिठ्ठ्या बाकी आहेत. 2 कूलर शेवटचे जरूर आहेत आणि नंबर आहे 0927 0927 आहे का कोण, आहे का कोण लवकर बघा. लास्ट 5 सेकंड. 5 4 3 चेक. 2 1 अनसोल्ड. संदीप सर कुठे असेल? संदीप सर या. संदीप आचार्य सर, संदीप आचार्य सर कुठे असेल? तुम्हाला विनंती आहे तुम्ही या लवकर या सर प्लीज. आहात अजित सरांनी सांगितलं. येस नंबर आहे 0918 0918 आहे का कोण लवकर, आहे का कोण लवकर. 0918. चल एक लास्ट काढू त्यानंतर 1 सेकंड वर नंतर आपण काढूया. आणि 0581 0581 कोणी आहे का? अरे भाई आलाय काय आलाय. मारली मनीष सर. अशी डाय मारली जशी काही विहिरीत उडी मारली आहे. कदाचित त्याला